भैया हे बघा कालचे फोटो. अरे जम्या, व्हॉट इज दिस? काय झालं? रेजीच्यासाठी आपण सत्कार केला, तिचं आपल्याकडे लक्षच नाही. अरे भलतीकडेच लक्ष होतं तिचं. अहो भैयासाहेब, फोटो काढताना नेमकं लक्ष गेलं असेल दुसरीकडे. अरे पण माझं लक्ष होतं तिच्याकडं. त्या आज्याकडे बघून दात वट खात होती. त्या आज्यानं परत काहीतरी राडा केलेला दिसतोय. भैया त्या आजाला एकदा पोत्यात घालून हाणायचं का? नाही नाही, अरे गावातल्या माणसाला हाणलं तर काय राहील आपली. परत असल्या आयडिया देऊ नको, नाहीतर तुलाच पोत्यात कुंभून मारेन. काय करावं, कसं करावं, मला तर टेन्शनच यायला लागले बघ. भैया हो टेन्शन घालवायची एक मस्त आयडिया आहे बघा. आपण एक काम करूया, आपण पिक्चरला जाऊया. पिक्चरला? भैया अहो पिक्चर बघितल्यावर नवनवीन भारी भारी आयडिया येतात. कसल्या आयडिया? अहो भैया म्हणजे बघा, ते शाहरुख DDLJ मध्ये तिच्याच घरी जाऊन राहते आणि ते टाइमपास मध्ये दगडू ते पेपर वाटत वाटत तिच्याच घरी जाते. अहो पिक्चर मुळेच लय भारी आयडिया मिळतात. आपल्याला पण एक आयडिया मिळेलच की. आणि पिक्चर मुळे तर लव्ह स्टोरी फुलतात. खरंय भैयासाहेब. अहो सायरट बघून बघा ना किती जणांचं जुळलं ते. हा भैया, सिनेमा पाहणं आपल्यासाठी एक अभ्यासाचीच गोष्ट आहे. काहीतरी आयडिया गावलेच की आपल्याला. देर यू आर. चला, आज आपला अभ्यास दौरा सुरू झालाच पाहिजे. पण भैया आजचा पिक्चर माझ्याकडनं स्पॉन्सर बर का. तुझ्याकडनं? होय. अहो काल ईद झाली ना, मग आपण पैसे दिले. आता ईद साजरी करायला नको का? हा, अभ्यास आणि ईदी साथ साथ. वाह, चला काम. चल. इक्या हे रावल्या नाही क्या कशा काय आले पिक्चर बघायला? मुझे काय पता. शितले, त्या दोघांनी जर तुला बघितलं ना तर तुझं काय खरं नाही बघ. ते तुझ्या घरी जाऊन सांगणार की तू कॉलेजला जाता पिक्चरला गेली म्हणून. रावल्या नाही क्या कशाला सांगत्याल? पण मला एक गोष्ट कळत नाही, रावल्या नाही क्या दोघेच कसे काय आले पिक्चर बघायला? त्यांचा तो तिसरा जोडीदार कुठे? कोण तिसरा जोडीदार? कोण तिसरा म्हणजे तो बोकाच नाही का? तो बरा ना आला पिक्चर बघायला. हे घरात सांगते याचं टेन्शन नाही आणि तुला त्या आजचं टेन्शन आहे वे. मी कशाला घेते त्या आजाचं टेन्शन? तो एक नंबरचा चोंबडा आहे, तोच सांगल घरी. थांब, तो हितच कुठंतरी असेल. दिसतोय का बघ ग? शितले, वो देखा जिनके.
बघितलं का तो का आलाय मांजरीला घेऊन. मी बरोबर त्या दिवशी जेडीला महादेवाच्या मंदिरापाशी घेऊन गेलते, पण त्यानं ना उलटाच डाव रचला. तो तिला तिथं घेऊन आलाच नाही, डायरेक्ट सत्काराला आला. आता इकडं घेऊन आलाय म्हणजे केवढा मोठा प्लेअर आहे बघितलं ना. आपण ना जेडीला बी घेऊन यायला पाहिजे होतं. हा, अख्ख्या गावालाच घेऊन यायला पाहिजे होतं. होय होय, म्हणजे सगळ्यांनाच कळलं असतं केवढा मोठा प्लेअर आहे ते. चुप, तेरे को क्या करणे काय. मला काय करायचंय, बदला घ्यायचाय. मला चिखलात पाडलं होतं ना काल, तर ते वाचला, पण आज मी त्याला सोडत नसती. तू त्याला सोडत नाही, तो तुला सोडत नाही. बसा एकमेकांना पकडून. गप्पे. अच्छा, तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना? अरे नाही कोणी बघितलं. तू तिकीट काढली का? काढलेत ना, 4 काढलेत. 2 कॉर्नर आणि 2 मधली काढली ना? होय. हाय का आता कॉर्नरला कोण बसणार आणि मध्ये कोण बसणार? आता कॉर्नर सीटवर कोण बसणार हे बी वेगळं सांगायला पाहिजे राहुल. हा, हे बघ कशी लाजून लाल झाली. हो हा हा. मला तुमच्या आधी कळालं कॉर्नर सीट वर कोण बसणार आहे ती. चला. आज्या, मला भीती वाटतेय. का? माझ्या भावाला जर कळलं ना मग माझं काही खरं नाही. अरे नाही काय होत. हे बघ, एक काम कर, तू स्कार्फ गुंडा तोंडाला चल. वय वय, पूर्ण स्कार्फ बांधला की पोरासनी काय कळतच नाही. भीत्यास काय कोणाला. मी ऐक की, बांध स्कार्फ. हा, चला आता. पूजा, जाऊयात.